मंडळी नमस्कार. राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त राजेंद्र देवनीकर यांची गणेश धोबे यांनी घेतलेली मुलाखत आता ऐकूयात. श्रोते मित्रांनो, दिनांक 7 ऑगस्ट हा राष्ट्रीय हातमाग दिन म्हणून गेल्या काही दिवसापासून संपन्न होत आहे. अर्थातच या हातमागाचं काय महत्व आहे, हातमाग वाढला पाहिजे का, आणि आपल्या भारत देशाच्या प्राचीन परंपरेत सुद्धा हातमागाचं महत्व होतं. आजही आपली एक काही भागाची ओळख असते किंवा अनेक मिल्स हातमागावर चालणाऱ्या आपल्या परिसरात होत्या. नंतर पॉलिस्टर कसं आलं आणि पॉलिस्टरमुळं काय झालं, पॉलिस्टरचा वापर बरेचसे नागरिक करताना आपण पाहतो. तर पॉलिस्टर कसं तयार होतं, हातमाग कसं होतो, जसं की आता महात्मा गांधी स्वतः चरख्यावर हातमाग स्वतः धागा विणून स्वदेशीकडे चला, स्वदेशी चळवळीचं कसं महत्व होतं, स्वदेशीचा नारा देणारे आपले थोर स्वातंत्र्य सेनानी महात्मा गांधीजी हे अशा पद्धतीने हातमागाचं महत्व वाढलं पाहिजे म्हणून गेल्या 18 वर्षापासून 7 ऑगस्ट हा दिन हातमाग दिन म्हणून केंद्र सरकारच्या वतीनं संपन्न होत आहे. या दिनाचं महत्व सांगण्यासाठी आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये राजेंद्र देवनीकर स्वतः हे व्यावसायिक आहेत, या ठिकाणी आलेले आहेत. सर्व श्रोत्यांच्या वतीने त्यांचं या ठिकाणी स्वागत करूया. देवनीकरजी नमस्कार. नमस्कार. बरं, आता खरं तर हातमागाचे अत्यंत असे अनेक उपयोग आहेत. शेतकऱ्यांच्या कापूस उत्पादन केलेल्या कापसावर आधारित हे हातमागाचं उत्पादन होत असतं. एकूणच कपड्यामुळे कसं संरक्षण होतं, तर हातमागाचं पहिल्यांदा आपल्या काय महत्व आहे दिनात? तसं तर हातमागाचं खूप मोठं महत्व आहे. मानवी जीवनामध्ये आपण पाहिलेलं आहे की मूलभूत 3 गरजा आहेत: अन्न, वस्त्र आणि निवारा. निवारा तर आपण स्वतः तयार करतो, अन्न देखील शेतकरी अथक परिश्रमाने धान्य निर्माण करतो. पण वस्त्राचं काय, तर शेतकऱ्याच्या अथक परिश्रमातून जो कापूस निर्माण होतो, त्या कापसापासून चरख्यावर धागे तयार केले जातात, मशीनवर धागे तयार केले जातात. त्या धाग्यापासून हातमागावर हे सगळे कापड विणले जातात. तर हे विणायचं काम जे हातमागावर होते, आजचा जो आपला दिवस आहे हातमाग दिवस, तर हातमाग हा अत्यंत महत्वाचा विषय आपल्या मानवी जीवनामध्ये आहे. कापसापासून तयार झालेले कपडे, जोपर्यंत कापसाचे कपडे होणार नाही तोपर्यंत कापसाला भाव मिळणार नाही. शेतकऱ्यांची आत्महत्या जी वाढत आहे की आपण आपल्या जीवनामध्ये कापसाच्या धाग्यांचे कपडे घालण्याचं प्रमाण कमी झाले. आपण आता हल्ली पाहतो की समाजामध्ये आपण पॉलिस्टरचा जे वाढ झालेली आहे, आपल्याला याचं माहिती नाही की मूळ धागे कसे तयार होतात पॉलिस्टरचे. ज्यावेळेस पेट्रोल डिझेल काढल्या जाते खाणीमधून, त्यावेळेस एक बाय वेस्ट प्रोडक्ट बाहेर निघते, त्याच्यापासून पॉलिस्टरचे धागे ते तयार करून त्याला कापसाला अल्टरनेट म्हणून हे आपल्या जीवनामध्ये आलेलं आहे. पण ते आपल्या आरोग्यास काही योग्य नाही. बरं, हे जे पॉलिस्टर जे कपडा बनतो, गेल्या 50 वर्षापासून पॉलिस्टर आपल्या देशात आलेला आहे आणि पाश्चात्य संस्कृतीने आणलेला आहे. तर तुम्ही आता पॉलिस्टरचे कपडे कशापासून बनतात असं तुम्ही सांगताय? पेट्रोल डिझेलच्या ज्या खाणी असतात ना, त्याच्यामध्ये एक बाय वेस्ट जे प्रोडक्ट आहे, त्याच्यापासून प्लॅस्टिकच्या विविध वस्तू तयार होतात. त्याचाच एक प्रकार पॉलिस्टर आहे. म्हणून तो उन्हाळ्यामध्ये देखील गरम आहे, हिवाळ्यात गरम आहे आणि पावसाळ्यात गरम आहे आणि तो जास्त टिकाऊ असतो. म्हणून ते प्लॅस्टिक आपण वापरले जातं. तशाच प्रकारचे ते कपडे आहेत आणि त्याचं लाईफ खूप आहे, पण ते आपल्या आरोग्यासाठी घातक आहे. आपल्याला कसं आहे की उन्हाळ्यामध्ये आपल्याला थंड असणारे कपडे पाहिजे, जेणेकरून आपला घाम शोषण करणारे पाहिजे. आपल्याला सर्व ऋतूमध्ये आरोग्य देणारे कपडे पाहिजेत की जे कापसाचेच आहेत. म्हणजे प्रत्येक ऋतूमध्ये आल्हाददायक असतील असेच कपडे सर्वांनी वापरले पाहिजे. जसं की आता कापसाच्या सुतावर तयार होणारे तुमचे जे हातमागाचे कपडे असतील, टॉवेल असेल, रुमाल असेल, शर्ट पॅन्ट काही असेल, तर पूर्वी धोतर, लुंगी हे सुद्धा आता उपलब्ध होतात. हातमागावर आपण पाहिलेलं आहे की इतके सुंदर, सुबक आणि शास्त्रोक्त कपडे तयार होतात. आपण पाहिलंय की आपल्या देशामधली जी साडी आहे हातमागावरची, ती काड्याच्या पेटी एवढी होती. ती 6.5-9 मीटरची जी साडी आहे, ते काड्याच्या पेटी एवढ्या साईज मध्ये ते तयार व्हायची. का आपण प्रगत तंत्रज्ञान आपल्याकडे त्यावेळेस होतं. आणि ते डिसेंट्रलाइज होतं, म्हणजे गावागावात साड्या बनत होत्या, गावागावामध्ये कापड बनत होतं, कुर्ते, पायजामे, सर्व प्रकारचे वस्त्र गावागावामध्ये होत होते. आपला गाव स्वावलंबी होता, स्वयंपूर्ण होता, सोन्याचा धूर निघत होता. म्हणजे काय, सर्व उद्योगांनी नटलेला हा देश होता. त्याच्यामध्ये हातमाग हा प्रमुख उद्योग आहे. 12 बलुतेदारी पद्धती अस्तित्वात होती आणि त्याच्यामध्ये रंगारी आले, विणकर आले, पेळू बनवणारे आले, वेचणारे आले, कापूस
पिकवणारे आले, शिवणारे शिंपी आले, विकणारे लोक आले, असे खूप मोठी चेन आहे. आता हे पारंपरिक व्यवसायाचं रूपांतर शहरांमध्ये मोठ्या मिल झालेले आहे. तर आता तुमच्या मिलमध्ये काही वेगळा असा हातमागाचा कपडा तयार होतो का? हातमागाचा कपडा हाताने एक छोट्या जागेमध्ये तयार होतो, ज्याला लाईट लागत नाही, इलेक्ट्रिसिटी लागत नाही, हातानेच आणि हाताने पायाने चालणारा तो यंत्र आहे. अच्छा, आता बरंचसं बोललं जातं हातमाग हे पूर्ण 100% कॉटन असल्यामुळे टिकत नाही, फाटतात नाही, म्हणून पॉलिस्टरच्या कपड्याचा जास्त वापर लोक करायला लागले. काय वाटतं तुम्हाला? हा कसा आहे की कापसाचा जो कपडा आहे हातमागावर तयार झालेला, त्याचं पूर्ण डिझॉल्व निसर्गामध्ये होतं, त्याचं खतामध्ये रूपांतर होते. ते पॉलिस्टर पासून जे तयार झालेले धागे आहेत, एक तर आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहेत, पुन्हा नष्ट व्हायचा मोठा प्रॉब्लेम आहे. कुठलीही गोष्ट उत्पत्ती स्थिती आणि लय झाला पाहिजे ना, तर हे प्लॅस्टिक जवळपास आपल्याकडं 40 लाख टन प्लॅस्टिक पडून आहे आपल्या समुद्रामध्ये, पृथ्वीवर. तर हे निसर्गासाठी खूप घातक आहे असं शास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे. तर हे कपडे देखील हे निसर्गामध्ये नष्ट होणारे पाहिजेत, त्याचं खतामध्ये रूपांतर होते. जसं कापूस आहे, कापसाचं पीक हे 12 नक्षत्राचं आहे. 6 महिन्यामध्ये कापूस तयार होतो, 2 वर्षामध्ये आपण तो वापरतो कपडा कापसाचा, आणि नष्ट होतानाही आपण ते धुण्यासाठी, पाणी उचलण्यासाठी, पुसण्यासाठी त्याचा वापर होतो, आणि नंतर ते निसर्गामध्ये खत म्हणून त्याचा उपयोग होतो. पॉलिस्टरच्या कपड्याचा आपल्याला कुठलाही दुसरा उपयोग करता येत नाही, आणि ते दीर्घ काळापर्यंत पृथ्वीवर ते जड म्हणून एक वस्तू राहते आणि ते प्रदूषण निर्माण करते. आता तुम्ही कापसाच्या बाबतीत सांगितले पॉलिस्टरचे कपडे कसे तयार होतात, पण तिसरा प्रकार आहे रेशीम. आता हे रेशीम पासून जे अति भारी कपडे असतात, आणि श्रीमंत वर्ग, ठराविक ग्राहक असतो, श्रीमंत वर्ग असतो, आणि जे साधारण लोकांना कपडे परवडत नाहीत, तर तिन्ही प्रकारे कपडा होतो तयार. आणखी काही दुसरी प्रोसेस आहे? हा ज्यूटचा कपडा असतो. लेनिन जे आपण म्हणतो, लेनिनचा एक धागा असतो. जसं फ्लेक्सीड आहे ना आपलं जवस, तशा प्रकारच्या ह्याच्यापासून, झाडांपासून त्याचे बारीक धागे करून लेनिनचा धागा तयार होतो. पण तो कॉस्टली असतो. आपल्याकडे तेवढं लेनिन धाग्याची प्रोसेस नाही, विदेशामध्ये ती प्रोसेस आहे. कारण विदेशामध्ये खूप पाऊस पडत असल्यामुळे कापूस लागवड करता येत नाही. कापसाला थोडंसं कोरडं दिवस लागतात. कापसावर जर पाऊस पडला तर ते कापूस खराब होतो, आहे ना. म्हणून विदेशामध्ये ते जिथं जास्त पाण्यामध्ये तयार होणारी वस्तू आहे लेनिन सारखी, ते तिथं लेनिनच्या धागे तयार होतात, जे आपल्याकडे आल्यानंतर खूप कॉस्टली होतात. म्हणून आपल्याला ते परवडत नाही. आपल्याला कापूस परवडतो. म्हणून कापसाला लक्ष्मी मानलेला आहे आपल्या संस्कृतीत. त्या कापसाच्या पिकामध्ये शेतकरी बंधूंनी मोठी क्रांती केलेली आहे. जास्तीत जास्त मराठवाडा आणि विदर्भात मोठ्या प्रमाणात कापसाचं पीक आताही आहे. पूर्वी जास्त प्रमाणात होते. सोयाबीनची लागवड आल्यामुळे थोडंसं पेरा कमी झालेला आहे. तरी पण पर्याय म्हणून पॉलिस्टर असेल किंवा पैठणी साड्या, येवल्या साड्या, हे कसं हातमागाचा प्रकार आहे का? हातमागाचा पैठणी साडी पूर्ण हातमागावर तयार होते. नक्षीकाम नंतर करतात पूर्ण हाताने. आणि सोलापुरी चादर वगैरे, सोलापुरी चादरी हातमागावर होतात, पॉवरलूमवर होतात. किती दिवस हिवाळ्यात मागणी असते. इलेक्ट्रिसिटी आहे तोपर्यंत आपण ते पॉवरलूम वापरू शकतो. पण आपल्या ज्या भारतीय संस्कृतीमध्ये हातमाग ही एक अशी वस्तू आहे की हजारो वर्ष पुढेही इलेक्ट्रिसिटी जरी संपली, कालांतराने आपल्याला माहित आहे की इलेक्ट्रिसिटीचे साठे बंद व्हायले, इलेक्ट्रिसिटी कमी मिळेल, इलेक्ट्रिसिटी महाग होईल. हातमाग म्हणजे हाताला, पायाला, डोळ्याला, सगळ्या शरीराला व्यायाम मिळतो आणि ते त्याचं उत्पादन होते. म्हणजे विशेष म्हणजे काय, आपली साडी आपण गावात तयार करू शकतो, आपला कापड आपण गावात तयार करू शकतो. पण हातमाग हे दीर्घकाळ चालणारी आहे. हे जे बाकीच्या मशिनरी आहेत हे तंत्रज्ञान तर बदलत असते, है ना. पण हातमाग हे चिरंतन आहे. हे हजारो वर्ष पहिले होतं, हजारो वर्ष पुढे राहणार आहे, है ना. आता 15 ऑगस्ट, 26 जानेवारी राष्ट्रीय दिनाच्या निमित्तानं जे काही खादी कपडे किंवा आपल्या खादी वापराकडे चला असे संदेश राजकीय नेते देतात, आणि राजकीय नेत्याचा हा प्रेस असतो सुद्धा. त्या अनुषंगानं आता खादी दिनाच्या निमित्तानं काय संदेश सांगणार आहेत? कारण हाच संदेश आहे. आपल्याला वाटत असेल की हे पर्यावरण वाचलं पाहिजे, पर्यावरण रक्षण झालं पाहिजे, आणि आपल्याला आरोग्य मिळालं पाहिजे, आणि शेतकऱ्यांच्या कापसाला योग्य भाव मिळाला पाहिजे, तर आपण उद्या राष्ट्रीय हातमाग दिवसात निमित्त असा आपण संकल्प घेऊ की मी यापुढे कापसापासून तयार झालेले, हातमागावर तयार झालेले कपडे घालीन, ज्यामुळे शेतकऱ्याच्या कापसाला भाव मिळेल, विणकराच्या हाताला काम मिळेल, आणि आम्हाला स्वतःला आरोग्य मिळेल, आणि आमची जी पृथ्वी आहे ही वाचेल प्लास्टिक पासून. म्हणून सगळ्यांनी पॉलिस्टरचे कपडे न वापरता कापसाचे हातमागावर तयार झालेले कपडे वापरण्याचा संकल्प घ्यावा. हाच सगळ्या शाळेतील मुलांना, शिक्षकांना, पालकांना, सगळ्या लोकांना हे आव्हान आहे. छान छान. राजेंद्र देवणीकरजी, चांगली माहिती तुम्ही सांगितली की 7 ऑगस्ट हा राष्ट्रीय हातमाग दिन म्हणून संपन्न होतो. हातमाग दिनाच्या निमित्तानं जनजागृतीपर बरंचसं काही प्रबोधन तुम्ही आज केलेलं आहे. अशा पद्धतीने सर्वांनी हातमाग दिनाचं महत्त्व ओळखलं तर नक्कीच पर्यावरण आणि प्रदूषण वाढणार नाही. शेतकऱ्याच्या कापसाला भाव येईल, आणि आज जो खादी व्यवसाय आहे तो तेजीमध्ये चालेल, असा संदेश तुम्ही दिला. सर्व श्रोत्यांच्या वतीने आपल्या या ठिकाणी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. मला काय माहिती
आताच आपण राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त गणेश धोबे यांनी राजेंद्र देवनीकर यांची घेतलेली मुलाखत ऐकलीत.